नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निकचा फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स. आपला टॉपिक सुरू आहे चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस आणि आजचा आहे लेक्चर नंबर 9. अत्यंत महत्वाचा लेक्चर राहणार आहे कारण हा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. टॉपिकचं नाव आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स याच्यावर या टॉपिकवर एक वेळा पेपरमध्ये क्वेश्चन आला होता मागच्या वर्षी. तर असं नाहीये, यावर्षी सुद्धा येऊ शकते, म्हणून या टॉपिकला IMP लिहे. इम्पॉर्टंट टॉपिक ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणतात याची डेफिनेशन बघा. याची डेफिनेशन अशी आहे, ए मॅट्रिक्स interchange row and column is called as transpose of matrix. Transpose of matrix. A matrix interchange row and column is called as transpose of matrix. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, तर पहिला आहे A इज इक्वल टू एक भेटला 2 - 1 3/2 चा मॅट्रिक्स आहे. 4 5 -6 3 आणि याचा आपल्याला ट्रान्सपोज काढायचा. ट्रान्सपोज इथं एक लिहिजा एक लाईन. ट्रान्सपोज इट इज डिनोटेड बाय transpose of matrix, it is denoted by a to the power t or a dash. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कशाने डिनोट करतात? a to the power t or a dash. a dash ने किंवा a to the power t ने डिनोट करतात. आता लक्ष द्या, आता हा a नावाचा मॅट्रिक्स आहे 2 - 1 4 5 -6 3 आणि याचा आपल्याला ट्रान्सपोज काढायचा. काय काढायचा आहे? ट्रान्सपोज म्हणजे a to the power t काढायचा किंवा ऑर a डॅश, याला पण ट्रान्सपोज म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात काहीच नाही करावं लागत. हा रो आहे 2 - 1, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम करायचं, झालं 2 - 1. पहिला रो होता तर याचा काय झालं, पहिला कॉलम. सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम करायचा, 4 5 हा झाला 4 5. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम, -6 3. रोचं कन्वर्ट कॉलम मध्ये करा किंवा कॉलमचं कन्वर्ट रो मध्ये करा. रोचं कन्वर्ट कॉलम मध्ये करा किंवा कॉलमचं कन्वर्ट रो मध्ये करा. याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. ट्रान्सफर करू आलो आपण. काय ट्रान्सफर करत आहे? रो आणि कॉलम काय करत आहे? ट्रान्सफर करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसत नाहीये त्यांनी काय करा, लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. माझ्या इकडून तर एकदम क्लिअर आहे, तुमचा नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असू शकतो. बघा, एक पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण. याची डेफिनेशन काय होती बघा. ए मॅट्रिक्स इंटरचेंज रो अँड कॉलम इज कॉल्ड एज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. रो आणि कॉलम काय करायच्यात? इंटरचेंज करायच्यात. म्हणजे बघा, फर्स्ट रो होता तर फर्स्ट कॉलम झाला, सेकंड रो होता तर सेकंड कॉलम झाला, थर्ड रो होता तर थर्ड कॉलम झाला. एवढं नोट डाऊन करा. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल प्रॉब्लेम नंबर सेकंड, म्हणजे एक्झाम्पल नंबर सेकंड. सेकंड एक्झाम्पल बघा. एखादा ए नावाचा मॅट्रिक्स असेल 1 2 3 4 5 6
7 8 9 1 2 3 4 5 6 आणि 7 8 9 आणि याचा काय काढायचा आपल्याला एचा ट्रान्सपोज काढायचा आहे. एचा ट्रान्सपोज एक तर टी न किंवा डॅश न डिनोट होते. काय करणार विद्यार्थी मित्रांनो, फक्त रो आहे, हा फर्स्ट रो आहे, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम मध्ये करा. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम 1 2 3 सिंपल. फर्स्ट रो होता तर फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो आहे तर सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम 4 5 6. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम 7 8 9 7 8 9. बघा फर्स्ट रो चं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रो चं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रो चं कन्वर्ट थर्ड कॉलम, याला काय म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. रो चं कन्वर्ट कशात करणे कॉलम मध्ये करणे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 आहे ए इज इक्वल टू 2 1 3 -7 11 9. याचा काय करायचं आपल्याला ट्रान्सपोज करायचा आहे. ए टू द पॉवर टी और ए टू द पॉवर डॅश, याला ट्रान्सपोज डिनोट करतो. तर काय केलं आपण, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम मध्ये केलं 2 1 3. सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम मध्ये केलं -7 11 9 झालं. बघा फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम. तर याला काय म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. रोचं कन्वर्ट कॉलम मध्ये करणे, रोचं कन्वर्ट कशात करणे कॉलम मध्ये, किंवा कॉलमचं कन्वर्ट रो मध्ये करणे, कसं काही करा. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगली, रोचं कन्वर्ट कॉलम मध्ये करा आणि तुमचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स होऊन जाईल. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथे हेडिंग टाकायचं आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इथं लिहिजा IMP टॉपिक. त्यानंतर तुम्हाला लिहायचे आहे डेफिनेशन. डेफिनेशन आहे ए मॅट्रिक्स इंटरचेंज रो अँड कॉलम इज कॉल्ड एज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. हे डेफिनेशन लिहायचे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स इट इज डिनोटेड बाय ए टू द पॉवर टी और ए डॅश. मग हे एक्झाम्पल घेतलं आपण, हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ए इज इक्वल टू 3/2 चा मॅट्रिक्स आहे 2 -1 4 5 -6 3. मग ए टू द पॉवर टी और ए डॅश कसा काढतात, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम 2 -1 आहे इथं आलं 2 -1. सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम 4 5 आहे तिथं झालं 4 5. थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम -6 3 आहे तर -6 3. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम. त्यानंतर सेकंड ऑर्डर 3/3 चा मॅट्रिक्स घेतला. ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं पण फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, त्यानंतर सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम. तसंच तिसरं एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना स्क्रीन दिसतच असेल. तर तुम्ही एक वेळा मला सांगा की तुमची स्क्रीन दिसत आहे की नाही. थंबनेल नुसार तुम्ही सांगू शकता. ज्या विद्यार्थ्यांचा नोट डाऊन करायचं बाकी आहे त्यांनी नोट डाऊन करा, आणि ज्यांना स्क्रीन दिसत आहे त्यांनी यस म्हणा, आणि ज्यांना दिसत नाही त्यांनी नो म्हणा. मी तुम्हाला मेसेजचं चॅट बॉक्स ऑन करून देतो, किंवा रिॲक्शन ऑन करून दिले, रिॲक्शन ऑन करून दिले. रिॲक्शन आता रिॲक्शन मी तुमचे ऑन करून ठेवलेले आहेत. तर ओके, बरेचसे विद्यार्थी मला सर दिसत आहे. कोण आहे ज्याला दिसत नाहीये? रोहित शेळके. ओके, अजून भक्ती देशपांडे. ओके, आय थिंक तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकते. तर लेक्चर झाल्याबरोबर मी रेकॉर्डिंग तुम्हाला देऊन देईन, काही प्रॉब्लेम नाही. बाकी सर्वांना क्लिअर आहे? ओके, हे तुम्ही नोट डाऊन केलं?
केलं असेल सर्वांनी नोट डाऊन. आता हे नोट डाऊन करा. हे तिन्ही एक्झाम्पल नोट डाऊन झाले. आता आपण याच्यावर घेणार आहोत एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे, इफ ए इज इक्वल टू, सर्वांनी नोट डाऊन करा, ए इज इक्वल टू 1 2 5 3. A is equal to 1 2 5 3. B is equal to 2 6 minus 3 4. A is equal to 1 2 5 3. B is equal to 2 6 minus 3 4. Find AB transpose. फाइंड ए बी ट्रान्सपोज. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं, अत्यंत सोपी आहे. सॉल्व्ह करण्यासाठी अत्यंत सोपी. तर सर्वात आधी डायरेक्टली ए बी ट्रान्सपोज नाही होत, तर तुम्हाला सर्वात आधी एबीचा मल्टिप्लाय करावं लागते. काय करावं लागते याच्यात, एबीचा मल्टिप्लाय डायरेक्टली. आता लक्ष द्या, तुम्हाला एकाने काय दिले, गहू दिले, तुम्हाला म्हटलं याचा स्वयंपाक तयार करा, तर होणार काय, डायरेक्टली त्याच्या पोळ्या तयार होतील काय? पहिले गहू दळण करून आणावं लागतील, त्याच्यानंतर पीठ भिजवावं लागेल, नंतर पोळ्या तयार होतील. यानं म्हटलं एबीचा ट्रान्सपोज करा, तर सर्वात पहिले एबी करायला लागेल आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज करायला लागेल. एकखट होऊ शकते का? नाही होऊ शकत. तर इथं बघा, इथं ए दिला, तर एच्या जागी एचा मॅट्रिसेस इथं आहे 1 2 5 3. इथं बी दिला, तर बीच्या जागी बीचा मॅट्रिसेस 2 6 minus 3 4. एच्या जागी एचा मॅट्रिसेस 1 2 5 3. बीच्या जागी 2 6 minus 3 4. काय करायचं, मल्टिप्लिकेशन करणं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. पुन्हा बघा, पहिल्या मॅट्रिसेसचे रो काउंट करायचे. पहिला जो मॅट्रिसेस आहे त्याचे रो काउंट करायचे, दुसरा जो मॅट्रिक्स आहे याचे कॉलम काउंट करायचे. पहिल्या मॅट्रिसेस याचे रो काउंट करायचे, दुसऱ्याचे कॉलम काउंट करायचे. म्हणजे कसं आहे ना, R1 R2 इथं रो लिहायचे आणि इथं याचा कॉलम C1 C2. मल्टिप्लाय. आता कसा होता बघा मल्टिप्लिकेशन. सर्वात पहिले घ्यायचा फर्स्ट रो. कोणता घ्यायचा, फर्स्ट रो, हा 1 2. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करायचा फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. डबल फर्स्ट रोचा मल्टिप्लाय सेकंड कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत, फर्स्ट रोचा मल्टिप्लाय सेकंड कॉलम सोबत. मल्टिप्लाय करू. काय येणार आहे, 1 into 2 2. पहिल्या सोबत 1 into 2 2. दुसऱ्या सोबत 2 into -3 -6. बघा 1 into 2 2. 2 into -3 -6. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 into 6 6. दुसऱ्या सोबत 2 into 4 8. 2 into 4 8. फर्स्ट रो सेकंड कॉलम. काय केलं आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला, नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम घेतला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 1 into 2 2. दुसऱ्या सोबत 2 into -3 -6. नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 into 6 6. दुसऱ्या सोबत 2 into 4 8. त्याच्यानंतर घेतला सेकंड रो किती आहे, 5 3. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 5 into 2 10. दुसऱ्या सोबत 3 into -3 -9. 5 into 2 10. 3 into -3 -9. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 5 into 6 30. दुसऱ्या सोबत 3 into 4 12. झालं, प्रॉब्लेम इज सॉल्व. हा झाला तुमचा एबी. म्हणजे आता 2 - 6 किती येते, -4. 8 + 6 किती येते, 14. 10 - 9 1. 30 + 12 42. -4 14 1 42. हा झाला एबी. आता आपल्याला या एबीचा काय करायचा आहे, ट्रान्सपोज करायचा आहे. एबीचा काय करायचा आहे, ट्रान्सपोज. तर सिंपल आहे, हा फर्स्ट रो आहे, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम.
-414. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम 142 1 आणि 42. म्हणजे बघा -414 रो होता, हा झाला कॉलम. हा 142 रो होता, हा झाला कॉलम. झालं. रोचं कन्वर्ट कशात केलं आपण? कॉलम मध्ये. याला काय म्हणतात? ट्रान्सपोज. त्याच्या आधी कशाने मल्टिप्लाय केलं? एबी न. ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं त्यांनी हे नोट डाऊन करा. ज्या विद्यार्थ्यांना आताही प्रॉब्लेम समजलं नाही त्यांनी लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इफ ए इज इक्वल टू 1253, बी इज इक्वल टू 26 - 34, फाइंड ए बी ट्रान्सपोज. तर सर्वात आधी घेतला ए बी. तर ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिला 1253. नंतर बी, बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 26 - 34. पहिल्या मॅट्रिक्सचे घेतले रो R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे घेतले कॉलम C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 1 × 2 2. दुसऱ्या सोबत 2 × -3 -6. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 6 6 आणि 2 × 4 8. त्यानंतर आलो सेकंड रो फर्स्ट कॉलम 5 × 2 10 आणि 3 × -3 -9. डबल सेकंड रो सेकंड कॉलम 5 × 6 30 3 × 4 12. त्यानंतर 2 - 6 -4 6 + 8 14 10 - 9 1 13 + 15 सॉरी 13 + 12 42. हा झाला एबी. आता या एबीचा काय काढला? ट्रान्सपोज. बघा फर्स्ट रो होता -414, फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम -414. सेकंड रो होता 142, हा झाला 142 सेकंड कॉलम. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा फास्ट. झालं तुमचं सॉल्व. आता त्यानंतर घेऊ आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड. सर्वांनी प्रॉब्लेम लिहिलं. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर सेकंड. तर प्रॉब्लेम नंबर सेकंड असा आहे, इफ A is equal to, if A is equal to 1324 1324 आणि B is equal to 2 - 132. लक्ष द्या, A is equal to 1324, B is equal to 2 - 132. आणि आपल्याला काय म्हटलं ना, व्हेरीफाय दॅट असा क्वेश्चन आहे पेपर मध्ये. व्हेरीफाय दॅट A + B ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोज. A + B ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोज. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? अत्यंत सोपी आहे सॉल्व्ह करण्यासाठी. आता प्रॉब्लेम जर व्हेरीफाय दॅटचं आलं, प्रूव्ह दॅटचं आलं, शो दॅटचं आलं, व्हेरीफाय दॅटचं आलं तर LHS इज इक्वल टू RHS न सोडवावं लागेल. सर्वात आधी घ्यायचा लेफ्ट हँड साइड. काय घ्यायचा? लेफ्ट हँड साइड. पण लेफ्ट हँड साइड मध्ये काय आपलं A + B चा ट्रान्सपोज. एक खट्टा एवढं सॉल्व्ह होईल. सर्वात पहिले A + B काढायचा. काय काढायचा? A + B आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज करायचा. आता A + B, आता A + B कसा सोडवतात बघा. A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहायचा. A च्या जागी A चा मॅट्रिक्स इथं आहे 1 3 2 4. A च्या जागी A चा मॅट्रिक्स मधा सेम काय प्लस B च्या जागी B चा मॅट्रिक्स. B चा मॅट्रिक्स किती आहे? 2 - 1 3 2 2 - 1 3 2. बघा A च्या जागी A चा मॅट्रिक्स 1 3 2 4 मधा सेम प्लस B च्या जागी B चा मॅट्रिक्स 2 - 1 3 2. याची सिंपल ऍडिशन करायची. सिंपल काय करायची? ऍडिशन. पहिल्यासोबत 1 + 2. पहिली ऍडिशन पहिल्यासोबत 1 + 2. दुसऱ्यासोबत 3 + -1 3 - 1. पहिल्यासोबत 1 + 2. दुसऱ्यासोबत 3 + -1 म्हणजे 3 - 1. त्यानंतर 3 नंबर किती आहे? 2. तिसऱ्यासोबत 2 + 3 2 + 3 आणि चौथ्यासोबत 4 + 2 4 + 2 4 + 2. याची सिंपल ऍडिशन. तर किती येते याची ऍडिशन बघा आता. 1 + 2 किती येते? 3. 3 - 1 किती येते? 2. 2 + 3 किती येते? 5. 4 + 2 किती येते? 6. झालं. हे झालं A + B.
आता याचा काय करायचं आपल्याला ट्रान्सपोज काढायचा ए प्लस बी चा ट्रान्सपोज इथं लिहू आता ए प्लस बी चा ट्रान्सपोज आता ए प्लस बी चा ट्रान्सपोज कसा काढसाल रोचं कन्वर्ट कॉलम मध्ये फर्स्ट रो आहे 3 2 तर हा काय होणार फर्स्ट कॉलम 3 2 फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम सेकंड रो आहे 5 6 सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम 5 6 फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम याला इक्वेशन नंबर फर्स्ट याला काय झालं इक्वेशन नंबर फर्स्ट हा झाला लेफ्ट हँड साइड आता घ्यायचा राईट हँड साइड राईट हँड साइड मध्ये बघा काय राईट हँड साइड मध्ये ए चा ट्रान्सपोज आहे ए चा ट्रान्सपोज आणि बी चा ट्रान्सपोज याची सम आता ए काय होता सांगा बरं ए इज इक्वल टू होता 1 3 2 4 ए इज इक्वल टू आहे 1 3 2 4 आता एचा जर आपण ट्रान्सपोज काढला एचा काय काढला ट्रान्सपोज काढला तर काय येणार आहे फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम इथं 1 3 आहे तर इथं झाला 1 3 सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम इथं 2 4 आहे तर इथं घेतला 2 4 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो तर सेकंड कॉलम चला ए ट्रान्सपोज त्यानंतर बी चा ट्रान्सपोज काढा पहिले बी सांगा बी किती आहे बी आहे 2 -1 3 2 आता हा 2 -1 3 2 हे रो आहे हा सुद्धा रो आहे दोन रो याचा कशात करायचा आहे ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज करायचा आहे आता बी ट्रान्सपोज कसा करसाल फर्स्ट रो आहे फर्स्ट कॉलम 2 -1 सेकंड रो आहे सेकंड कॉलम 3 2 बघा फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम म्हणजे झाला बी ट्रान्सपोज आता या दोघांची बेरीज आहे ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इथे आता बेरीज करू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज आता ए ट्रान्सपोज किती आहे बघा ए ट्रान्सपोज आहे 1 2 3 4 बघा सेम प्लस बी ट्रान्सपोज आहे 2 3 -1 2 2 3 -1 2 आणि याची करायची ऍडिशन ऍडिशन कशी करसाल पहिल्यासोबत 1 + 2 दुसऱ्यासोबत 2 + 3 तिसऱ्यासोबत 3 + -1 3 + -1 चौथ्यासोबत 4 + 2 करूया ऍडिशन तर इथे ऍडिशन किती येणार आहे 1 + 2 किती येते 3 2 + 3 किती येते 5 प्लस मायनस 3 -1 2 आणि 4 + 2 किती येते 6 2 5 3 5 2 6 याला इक्वेशन नंबर सेकंड मग इथे लिहिसाल तुम्ही फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS LHS काय होता A + B ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज हे काय झालं प्रूफ झालं कारण बघा इथं आन्सर आहे 3526 इथे आन्सर आहे 3526 एक वेळा अगेन ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलेला आहे त्यांनी काय करा हे नोट डाऊन करा ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजला नाहीये त्यांनी लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर सेकंड इफ A इज इक्वल टू 1 3 2 4 B इज इक्वल टू 2 -1 3 2 व्हेरीफाय दॅट ए प्लस बी चा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज तर सर्वात आधी घेतला लेफ्ट हँड साइड आहे ए प्लस बी काय आहे ए प्लस बी मग ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिला 1 3 2 4 मतलब सेम प्लस बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स लिहिला 2 -1 3 2 ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स 1 3 2 4 प्लस बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 2 -1 3 2 नंतर काय केली याची ऍडिशन केली पहिल्यासोबत बघा 1 + 2 दुसऱ्यासोबत 3 + -1 प्लस मायनस -1 तिसऱ्यासोबत 2 + 3 चौथ्यासोबत 4 + 2 आता 1 + 2 किती झाला 3 3 -1 किती झाला 2 2 + 3 5 आणि 4 + 2 6 हा झाला ए प्लस बी आता एक पण लेफ्ट हँड साइडला काय ए प्लस बी चा ट्रान्सपोज आहे तर याचा काय काढला ट्रान्सपोज काढला ए प्लस बी चा ट्रान्सपोज आता ए प्लस बी चा ट्रान्सपोज कसा काढला हा फर्स्ट रो होता तर फर्स्ट कॉलम झाला सेकंड रो होता तर सेकंड कॉलम झाला म्हणजे 3 2 असं आडवं होतं तर हे उभं झालं 3 2 हे आडवं होतं तर हे उभं झालं 5 6 म्हणजे याचे एलिमेंट झाले 3 5 2 6 इक्वेशन नंबर फर्स्ट
आता घेतला राईट हँड साईड. राईट हँड साईडला बघितलं तर इथे आहे ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. मग आपल्याजवळ ए आहे. ए इज इक्वल टू किती आहे 1 3 2 4. ए इज इक्वल टू आहे 1 3 2 4. तर याचा काय करायचा ट्रान्सपोज काढायचा ए चा ट्रान्सपोज. आता ए चा ट्रान्सपोज कसा काढायचा फर्स्ट रो आहे 1 3 फर्स्ट कॉलम झाला 1 3. सेकंड रो आहे 2 4 तर सेकंड कॉलम झाला 2 4. बघा फर्स्ट रो होता 1 3 तर 1 3 कॉलम झाला. सेकंड रो होता 2 4 तर इथं 2 4 सेकंड कॉलम झाला. तसाच बी इज इक्वल टू इथं आहे 2 - 1 3 2. इथं बघा फर्स्ट रो आहे 2 - 1 फर्स्ट कॉलम झाला 2 - 1. सेकंड रो आहे 3 2 तर इथं सेकंड झाला 3 2. म्हणजे आता आलं ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज आहे 1 2 3 4. बी ट्रान्सपोज आहे 2 3 - 1 2. नंतर ऍडिशन केली. पहिल्यासोबत 1 + 2. दुसऱ्यासोबत 2 + 3 2 + 3. तिसऱ्यासोबत 3 + -1 3 + -1. चौथ्यासोबत 4 + 2. आता 1 + 2 किती आलं 3. 2 + 3 आलं 5. 3 + -1 3 - 1 2 4 + 2 6. बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सारखं आहे. 3 5 2 6 3 5 2 6. म्हणून LHS इज इक्वल टू RHS. ए प्लस बी चा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. तर विद्यार्थी मित्रांनो हे नोट डाऊन करा. लेफ्ट हँड साइड लिहा राईट हँड साइड लिहा. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके 1 मिनिट देतो मी तुम्हाला. हे फटाफट नोट डाऊन करा. आज आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कम्प्लीट झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला अजून 2 एक्झाम्पल घेणं गरजेचे आहे. किती एक्झाम्पल 2. आता घेणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल नंबर 3. फटाफट हे नोट डाऊन करा. हे नोट डाऊन झाल्याबरोबर सॉल्व्ह करूया आपण एक्झाम्पल नंबर 3. पहिले लेफ्ट हँड साइड लिहा मग राईट हँड साइड लिहा. नंतर मग फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. ए प्लस बी चा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 3. तर प्रॉब्लेम नंबर 3 बघा कसा आहे. सर्वांनी माझ्यासोबत नोट डाऊन करा प्रॉब्लेम नंबर 3. आता हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. आता देऊ प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 आहे इफ A is equal to 2 3 - 1 2 3 - 1 1 0 4. A is equal to 2 3 - 1 1 0 4 and B is equal to -3 7 -5 6 -4 4. बघा -3 7 -5 6 -4 4. आणि क्वेश्चन केला त्यांनी शो दॅट AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. आपण सॉल्व्ह करूया. कधी लक्षात ठेवा प्रॉब्लेम जर शो दॅट आलं प्रूव्ह दॅट आलं किंवा व्हेरीफाय दॅट आलं तर LHS इज इक्वल टू RHS चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागते. तर सर्वात पहिले तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. मग शो दॅट LHS काय सांगा AB चा ट्रान्सपोज. तर मग डायरेक्टली AB चा ट्रान्सपोज निघत नसते. तर सर्वात आधी घ्यायला लागते तुम्हाला लेफ्ट हँड साइड. मग इथे लिहायला लागते AB. तर सर्वात पहिले आपण AB काढू. AB मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन करणं मी तुम्हाला शिकवलेलंच आहे. किती आहे इथं 2
3 -1 1 0 4. नंतर आहे बी, बीच्या जागी बीचा मॅट्रिसेस -3 7 -5 6 -4 आणि 4. आता मल्टिप्लिकेशन करणं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मल्टिप्लिकेशन कसा करतात? पहिल्या मॅट्रिक्सचे रो पाहिजे, फर्स्ट मॅट्रिक्सचे रो, म्हणजे इथे येईन R1 हा R2 आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम इथे येते C1 C2. पहिला मॅट्रिक्स आहे याचे रो R1 R2 आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. आता ते इथे लिहायचे. पहिल्या मॅट्रिक्सचे रो इथे लिहिसाल R1 R2 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 ते इथे लिहिसाल. आता बघा कोणता रो घेसाल? हा घेसाल फर्स्ट रो, हा घेसाल फर्स्ट रो. फर्स्ट रो आहे 2 3 -1 आणि कॉलम आहे आपला हा फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम आहे -3 -5 -4. मल्टिप्लाय काय करायला लागते? पहिल्यासोबत मल्टिप्लाय करायला लागते. पहिल्यासोबत म्हणजे 2 × -3 किती होणार? 2 × -3 -6. दुसऱ्यासोबत 3 × -5 -15. तिसऱ्यासोबत -1 × -4 +4. म्हणजे घेतला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम घेऊ. मल्टिप्लिकेशन करत आहे आपण. पहिल्यासोबत 2 × 7 किती येते? 14. दुसऱ्यासोबत 3 × 6 किती येते? 18. तिसऱ्यासोबत -1 × 4 -4. म्हणजे घेतला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता घेऊ सेकंड रो. सेकंड रो आहे 1 0 4. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत 1 × -3 -3. दुसऱ्यासोबत 0 × -5 0. तिसऱ्यासोबत 4 × -4 -16. बघा 1 × -3 -3. 0 × -5 0. 4 × -4 -16. मग त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 1 × 7 7. दुसऱ्यासोबत 0 × 6 0. तिसऱ्यासोबत 4 × 4 16. झालं. मल्टिप्लाय कसा केला? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सिंपल मल्टिप्लिकेशन. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. आता याची सबट्रॅक्शन करू, ऍडिशन सबट्रॅक्शन. -6 इथं बघा -6 किंवा असं घेतलं तर चालते. -15 + 4 -11. -11 -6 किती होतात? -17. किती येते? -17. त्यानंतर 18 मधून 4 गेले तर किती राहतात? 14. 14 + 14 किती येतात? 28. -6 -16 -3 -16 -19. 7 + 16 किती येतात? 23. 23. या आता काय झालं? हा झाला AB. हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो? AB. आणि या एबीचा आपल्याला काय करायचं आहे? ट्रान्सपोज करायचा आहे. आता या एबीचा ट्रान्सपोज कसा काढतात? फर्स्ट रो आहे -17 28. या फर्स्ट रोचं कन्वर्ट केलं फर्स्ट कॉलम -17 28. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम -17 28 तर -17 28. सेकंड रो आहे -19 23. तर सेकंड कॉलम -19 23. म्हणजे बघा फर्स्ट रो तर फर्स्ट कॉलम, सेकंड रो तर सेकंड कॉलम. हा झाला एबी ट्रान्सपोज. याला त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपल्याला घ्यायचा आहे RHS. काय घ्यायचं आहे? RHS. एक वेळा LHS पुन्हा बघा. AB एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला, बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स लिहिला. इथं केला आपण मल्टिप्लिकेशन. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घेतले R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे घेतले कॉलम C1 C2. मग घेतला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. ऍडिशन सबट्रॅक्शन आली, याचं रोचं कन्वर्ट कॉलम मध्ये. तर हा झाला AB ट्रान्सपोज.
त्यानंतर आता घेतला आपण राईट हँड साईड. राईट हँड साईड. तर राईट हँड साईड बघा, सर्वात पहिले बी ट्रान्सपोज आहे, तर बी घेऊन घेऊ आपण, त्यात काय. आता बी किती दिलेला आहे, बी दिलेला आहे -3 7 -5 6 -4 4. आता या बीचं काय करायचं आपल्याला, बी ट्रान्सपोज काढायचं. बीचं काय करायचं आहे, बी ट्रान्सपोज. तर सिंपल आहे, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, -3 7 फर्स्ट रो चं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, -3 7. सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, -5 6 म्हणजे -5 6. थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम, -4 4 -4 4. तर सर्वात पहिले बघा, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम. काय केलं आपण, सिंपल, इथं फर्स्ट रो चं कन्वर्ट फर्स्ट कॉलम इथं लिहून देतो बघा असं, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम आणि थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम. हा झाला बी ट्रान्सपोज. तसंच आता आपल्याला ए दिला होता, ए काय दिला, ए दिलाय 2 3 -1 1 0 4. आता या एचं काय करायचं आपल्याला, एचा ट्रान्सपोज काढायचा आहे. ए डॅश पण होते एचा ट्रान्सपोज. काय करसाल, फर्स्ट रो आहे तर फर्स्ट रोचं कन्वर्ट कशात करसाल, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम 2 3 -1 2 3 -1 फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो आहे 1 0 4 सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम 1 0 4. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम. एकदम सिंपल आहे. काय केलं, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम. हा झाला बीचं बी ट्रान्सपोज, एचा ए ट्रान्सपोज. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. तर इथे घेतला आपण बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज, याचा मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला. बी ट्रान्सपोज किती आहे, बी ट्रान्सपोज आहे -3 -3 -5 -4 -3 -5 -4 7 6 4. हा झाला बी ट्रान्सपोज. आणि ए ट्रान्सपोज किती आहे, 2 1 3 0 -1 4 2 1 3 0 -1 4. आता याचा काय करायचं आपल्याला, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज करायचा. तर पहिल्या मॅट्रिक्सचे रो मल्टिप्लाय करायला लागेल, किंवा मल्टिप्लाय न करता तुम्हाला दिमाग लावायची काही गरज नाहीये. हे जसंच्या तसं इथं लिहून टाका, तेच आन्सर येणार आहे. काय करता मल्टिप्लाय, हेच जसंच्या तसं, मार्ग पुरेपैकी पुरे. R1 R2 पण हे तुमचं बरोबर असणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं C1 C2 मल्टिप्लिकेशन करू. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे घेतले कॉलम C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. कोणता रो आहे, फर्स्ट रो. हा फर्स्ट रो घेतला -3 -5 -4. फर्स्ट रोचं कन्वर्ट केलं फर्स्ट कॉलम, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय करसा काय करसाल, पहिल्या सोबत -3 × 2 किती होते, -6 -5 × 3 -15. दुसऱ्या सोबत, तिसऱ्या सोबत -4 × -1 +4. त्यानंतर फर्स्ट रो आता घेतला सेकंड कॉलम, मल्टिप्लाय -3 × 1 -3 -5 × 0 0 आणि -4 × 4 -16. आता कोणता रो घेतला, सेकंड रो. सेकंड रो किती आहे, 7 6 4. सेकंड रो फर्स्ट कॉलम 7 × 2 14 6 × 3 18 आणि 4 × -1 -4. सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 7 × 1 7 6 × 0 0 आणि 4 × 4 16.
आता याचं कॅल्क्युलेशन बघा, हेच उत्तर येईल 100% गॅरंटेड. -15 + 4 येते -11, -11 -6 -17, -3 -16 -19, 18 मधून 4 गेले 14, 14 + 14 28, आणि 7 + 16 23. इक्वेशन नंबर 2. तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं असतं तरी चाललं असतं इथं, पण तुमचं पहिलं उत्तर बरोबर पाहिजे. फ्रॉम 1 and 2. आणि हे 100% दोन्हीच्या दोन्ही काय राहतात, सारखेच राहतात. फ्रॉम 1 and 2 इथं लिहायचं LHS इज इक्वल टू RHS. LHS होता AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. प्रॉब्लेम इज सॉल्व. ज्या विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम समजलं त्यांनी नोट डाऊन करा. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांनी एक वेळा लक्ष द्या. काय होतं प्रॉब्लेम नंबर 3. इफ A is equal to 2 3 -1 1 0 4, B is equal to -3 7 -5 6 -4 4. शो दॅट करायचा आहे AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. लेफ्ट हँड साइड घेतला AB, एकटा AB ट्रान्सपोज निघणार नाही. A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहिला 2 3 -1 1 0 4. B च्या जागी B चा मॅट्रिक्स लिहिला -3 7 -5 6 -4 4. मग मल्टिप्लाय करताना पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 काउंट केले. कोणता रो आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × -3 -6, दुसऱ्या सोबत 3 × -5 -15, तिसऱ्या सोबत -1 × -4 +4. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 7 14, 3 × 6 18, -1 × 4 -4. फर्स्ट रो सेकंड कॉलम. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 × -3 -3, 0 × -5 0, 4 × -4 16. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 1 × 7 7, 0 × 6 0, आणि 4 × 4 16. कॅल्क्युलेशन केलं -6 -15 +4 म्हणजे -17, 14 18 मधून 4 गेले 14, 14 + 14 28, -3 -16 -19, 7 + 16 23. हा झाला AB. या AB चं काय केलं, ट्रान्सपोज. फर्स्ट रो चं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रो चं कन्वर्ट सेकंड कॉलम. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर घेतला आपण राईट हँड साइडला किती आहे, B घेतला पहिले -3 7 -5 6 -4 4, आणि या B चा B ट्रान्सपोज काढला. फर्स्ट रो चं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रो चं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रो चं कन्वर्ट थर्ड कॉलम झालं. मग A घेतला, A होता 2 3 -1 1 0 4, फर्स्ट रो चं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रो चं कन्वर्ट सेकंड कॉलम. हा झाला A ट्रान्सपोज. मग घेतला B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. B ट्रान्सपोजच्या जागी -3 -5 -4 7 6 4, A ट्रान्सपोजच्या जागी 2 1 3 0 -1 4. मग बघा फर्स्ट रो चं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो चं कन्वर्ट म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय, फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय, सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय, सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय करावं लागते. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -3 × 2 -6, -5 × 3 -15, -4 × -1 +4. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम -3 × 1 -3, -5 × 0 0, -4 × 4 -16. त्यानंतर आला सेकंड रो फर्स्ट कॉलम 7 × 2 14, 6 × 3 18, 4 × -1 -4. डबल सेकंड रो सेकंड कॉलम 7 × 1 7, 6 × 0 0, 4 × 4 16. कॅल्क्युलेशन केलं -6 -15 +4 -17, -3 -16 -19, 18 मधून 4 गेले 14, 14 + 14 28, आणि 7 + 16 23. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 हे सेमच राहतात, म्हणून फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. त्यानंतर याच्यानंतर एक अजून प्रॉब्लेम घ्यायचाच आहे आपल्याला, प्रॉब्लेम नंबर 4. त्याच्यानंतर मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्क देतो. तर हे प्रॉब्लेम तुमचं नोट डाऊन झालं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. तर आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे, इफ A इज इक्वल टू 2 - 3 1 5, 2 - 3 1 5.
त्यानंतर बी इज इक्वल टू 3 - 1 2 1 0 1 and verify that AB transpose is equal to B transpose into A transpose. AB transpose is equal to B transpose into A transpose. तर सर्वात आधी घ्यायचा लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड मध्ये सर्वात पहिले AB. AB चा ट्रान्सपोज निघणार. A च्या जागी A चा मॅट्रिसेस 2 - 3 1 5. B च्या जागी B चा मॅट्रिसेस 3 - 1 2 1 0 1. पहिल्या मॅट्रिसेसचे घ्यायचे रो R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे घ्यायचे कॉलम C1 C2 C3. पहिल्या मॅट्रिक्सचे रो इथे लिहिलं R1 R2 मल्टिप्लाय करताना. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 C3. कोणता रो होता बघा? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 3 6 -3 × 1 -3. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × -1 -2 -3 × 0 0. फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 × 2 4 -3 × 1 -3. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता यूज सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 × 3 3 5 × 1 5. सेकंड रो सेकंड कॉलम 1 × -1 -1 5 × 0 0. त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम 1 × 2 2 5 × 1 5. कॅल्क्युलेशन केलं 6 - 3 3 -2 -0 -2 4 - 3 1 3 + 5 8 -1 + 0 -1 2 + 5 7. हा झाला AB. आता AB ट्रान्सपोज. AB ट्रान्सपोज लक्षात द्या. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम 3 - 2 1. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम 8 -1 7. बघा फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. आता घेऊ सेकंड. राईट हँड साइड. राईट हँड साइड मध्ये काय पाहिजे आपल्याला? बी ट्रान्सपोज. पहिले बी काढ लागेल. बी किती आहे? बी दिलेला आहे 3 - 1 2 1 0 1. याचा काय करायचा आपल्याला? ट्रान्सपोज. बी चा ट्रान्सपोज म्हणजे फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम 3 - 1 2. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम 1 0 1. तसंच A 2 - 3 1 5. तर इथे घेतला A ट्रान्सपोज. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम 2 - 3. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम 1 5. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम झालं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं? बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. इथे घेतला बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. बी ट्रान्सपोज आहे 3 1 -1 0 2 1. ए ट्रान्सपोज आहे 2 1 -3 5. काय करतात? रो पहिले मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे R1 R2 R3.
इथं C1 C2 R1 R2 R3 C1 C2 कोणता रो घेतला फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत 3 into 2 किती होते 3 दोन्ही 6 आणि 1 into -3 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 into 1 3 आणि 1 into 5 5 त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 into 2 -2 0 into -3 0 सेकंड रो सेकंड कॉलम -1 into 1 -1 0 into 5 0 त्यानंतर आलो थर्ड रो आहे 2 1 थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 into 2 4 1 into -3 थर्ड रो सेकंड कॉलम 2 into 1 2 1 into 5 5 याचं केलं कॅल्क्युलेशन 6 -3 3 3 plus 5 8 -2 -0 -2 -1 plus 0 -1 4 -3 1 and 2 plus 5 7 याला इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम 1 and 2 सारखंच येते उत्तर फ्रॉम 1 and 2 LHS is equal to RHS इथे लिहिसाल तुम्ही AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेलच काही प्रॉब्लेम नाही जसं आपण याच्या आधीच केलं होतं तसंच केलं आपण पहिले AB काढला नंतर त्याचा ट्रान्सपोज मग B चा ट्रान्सपोज काढला A चा ट्रान्सपोज काढला आणि याचा मल्टिप्लाय केला B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज तसंच मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्क देतो 4 प्रॉब्लेम झाले आपले तर 2 होमवर्क ट्राय करा सांगा मला काय येते काही डिफिकल्टीज वगैरे आले तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता जर तुम्हाला काही अडचण आली तर प्रॉब्लेम नंबर 5 होमवर्क इफ A is equal to 1 -3 2 -1 B is equal to 1 0 1 2 -1 2 verify that AB transpose is equal to B transpose into A transpose same तसंच आहे प्रॉब्लेम होमवर्क if A is equal to 3/3 चा आहे 1 2 -1 3 0 2 4 5 0 B is equal to 1 0 0 2 1 0 0 1 3 verify that AB transpose is equal to B transpose into A transpose तर हे 2 प्रॉब्लेम होमवर्क करा बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू धन्यवाद